सर्व चाललेला आहे सर्वच राज्यामध्ये. तर पूर्व सरल्यानंतर तर शेतामध्ये बऱ्याचदा पाणी साठतं. तर ते पाण्याचं साठलेलं पाणी काढून दिलं पाहिजे. जी काही पिकं आता सध्या जिवंत असतील तर त्याबाबत थोडीशी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तर त्याबाबत थोडीशी जैविक बुरशीनाशके असतील त्याची थोडीशी फवारणी केली पाहिजे. जमीन खरडून केली असेल तर त्याबाबतही सुधारणा केलेली पाहिजे. बांधबंदिस्त केलेले पाहिजे. बी हंगामासाठी किंवा जो असेल तर त्यासाठी जैविक खतांचा वगैरे किंवा याचा वापर करून जमिनीची तुमची पूर्ववत स्थितीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. खूप फ्लो जास्त आहे, पाण्याचा फ्लो जास्त आहे. त्या ठिकाणी माती सकट पिकंही वाहून गेलेली आहेत. काही पिकांना वाचवता येतील त्या पद्धतीने आपल्याला काळजी घेता येईल. ज्या ठिकाणी सोयाबीन आहे, कापूस आहे, ते उशिरा पेरलेले कापूस आहे, त्याच्यामधले जे राहिलेले बोंड आहेत ते त्याच्यापासून आपल्याला काही पिकिंग करता येतील. बाजारात उपलब्ध असलेले जे रोको फंजीसाईड आहे ते आपल्याला फवारणी करून घ्यावं लागेल. जे पीक लोळलं आहे त्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला गेलं असं समजण्यात काय हरकत नाही.